धीरखी नाट्यविष्कार पाटला पाटला लेखक दिग्दर्शक अरविंद रोहकर, पार्श्वसंगीत सचिन दळवी, तालरक्षक लतेश लिंगायत, प्रकाश शुक्ला, नितीन वेकर, नेपथ्य ध्वनी संयोजक दिलीप थांबे, रंगभूषा वेशभूषा अदिती आर्ट्स मुंबई, निर्माता शिवराम दोडू नेवरेकर आणि तरुण विकास मंडळ किडीवाड. रंगदेवता आणि तमाम नाट्य रसिकांचे विनम्र अभिवादन करून सहर्ष सविनय सादर करत आहोत धीरखी नाट्यविष्कार पाटला 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 पाटला. माझ्या जीवाची अस्तुरी तुला पाहून मला बघ असे सुरसुरी. अगं कमू तू कुठं मारतच मुली माझ्या कमू घे तुझ्या प्रेमाला हा हा जय त्या सैराट परवानी येणं झालंय मग आणि माझ्या कामाला तुझ्या वर्गाचा डोकं फिरलाय ना खरं जा खरा हे श्रावण सरी मोरी चिंबा झाली जयराम प्रभूची प्रीत
विचारताय तुम्ही कोण आणि तुमचं नाव काय ते मला सांगा. हो हनीव. हो पण त्याला मी तुम्हाला विचारताय तुम्ही कोण. हा हो हनीव. हनीव. हो तुम्ही बाई आणि त्याला कशाला लागतो काय. माझं नाव होय. हो माझं नाव जवळकर. हो लांबकर नाही जयराम राजाराम जवळकर. हो पण त्याला मी तुम्हाला विचारताय तुम्ही कोण आणि तुमचं नाव काय मला पटापट सांगू. हो मला पण लय काम आहे. तरी सोप पडलं तरी सोबत नाही हो. काय वहिनीबाईची मैत्री फटके आले तुमच्यावरती ऐकलं काय. नाही म्हणलं नाही हो. हो पण वहिनीबाई आता घरात नाही. वहिनीबाईनी मला सिनेमा बघायला गेलाय. तुम्ही त्यांच्या मोबाईलवर फोन करा म्हणजे बरं पडत. हा बरं ठेवताय. हा हो शिरा पडली ह्यांच्या तोंडावरती आणि जरा कारपाटला ह्यांचा काली. निरोप केवढा आणि बोलतात केवढी. ह्यांचा फोन पाय ना माझी सगळीच कामं तशीच राहतात ना. हो ना. अरे त्या अजय देवगणचं काम इतकं सोपं होतं म्हणून सांगू. हे अथर्व इतकं सुंदर दिसत होतं म्हणून. हे अथर्व बाय द वे त्याच्या मिशीची स्टाईल मला खूप आवडली. तू सुद्धा तशीच मिशी ठेव ना. जान्हवी मला वाटतं तुझं लग्न त्या अजय देवगणशी व्हायला पाहिजे होतं. म्हणजे हिरोशी लग्न झालं मग सुखी झाली ती समाधानी झाली ती. चल तुझं मग काय करू. अगं पण मिशीची स्टाईल बदलायची झाली मला प्रथम संपूर्ण मिशी काढावी लागेल. नो 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 मग प्लॅन कॅन्सल. अगं आई ग. अगं आई ग. आई. अरे देवा असं पाय दुखायला लागले. अरे तुला 1000 वेळा सांगितलं पिक्चरची तिकीट ऍडव्हान्स बुकिंग कर म्हणून. पण नाही तुला सवय झाली ना रांगेमध्ये उभे राहण्याची. अगं आई ग. काय झालं रांगेत उभे राहिलो म्हणून. 2च तिकीट जर काढायच्या होत्या आणि आपण पिक्चर बघायला गेलो तो जर भाईला कळलं असतं तर. भाई अरे त्यांना जर किंमत द्यायची होती ना तर माझ्याशी लग्न तरी कशाला केलंस. अगं जान्हवी रडतेस कशाला. अरे तुझे भाई एवढे मोठे कारखानदार मग त्यांनी तुझ्यासाठी दुसरी गाडी नको का घेऊन द्यायला. अरे हे बघ जितका त्यांचा अधिकार या प्रॉपर्टीवरती आहे ना तितका तुझाही आहे. अगं तो काही नाही का म्हणतो. त्याला वाटतं जर मी गाडी चालवली तर माझा कदाचित ऍक्सिडेंट होईल म्हणून मीच त्याला सांगितलं मला गाडी वगैरे काही नको म्हणून. अरे हा बहाणा आहे त्यांचा. पैसे सुटत नाहीत त्यांच्या हातून ते काही नाही. हे बघ भाई संध्याकाळी घरी आले ना की त्यांना पहिल्यांदा गाडी घेण्याची ऑफर कर. अरे जितकं त्यांचा अधिकार आहे तुझाही तितकाच अधिकार आहे या प्रॉपर्टीवरती. अगं पण एक गाडी आहे ना तो दुसरी कशा करीता. मग राहा त्यांच्या ताटाखालचं मांजर बनून. अरे अथर्व अरे थोडी तरी हिंमत दाखव ना. अरे जान्हवी काय बडबडतेस तू. मी बडबडते. अरे फक्त 5,000 रुपये खर्च केले म्हणून एवढा घाबरतो. मग उद्या लाखो रुपये कसं खर्च करणार. अरे म्हणतात बँकेत त्यांचे लाखो रुपये डिपॉझिट आहेत. अगं बँकेत लाखो रुपये डिपॉझिट आहेत ते काय आपले नाहीये. कामगारांचा पगार बोनस फंड कर्जाचे हप्ते तसेच कंपनीच्या मालासाठी ठेवले आहेत ते. मग तू बस मी निघाले बाहेर. अगं जान्हवी माझं ऐकून तरी घे. काय ऐकायचंय तुझं. अरे आपण बाहेर रोज मजा करतो पैशाची उधळपट्टी करतो हे त्यांच्या कुचक्या मनाला पटत नाहीये. अगं बाईचं मन कुचकं नाही. तू आज त्यांना 6 महिने ओळखतेस पण मी माझ्या बाईला माझ्या जन्मापासून ओळखतो. म्हणजे जन्मापासून ओळखतो. अरे गेल्या महिन्यात त्या कवितेला त्यांनी 50,000 रुपये दिले आणि त्याने तिच्या घरी जाऊन. मला सांग काय गरज होती तिला एवढे पैसे देण्याची. कोण लागते कोण आपली ती. आणि ती एक विधवा. बाय द वे म्हणूनच भाई लग्न करत नसतील. कदाचित त्यांच्या हॉस्पिटल असेल ना. यापुढे शब्द तरी बोललीस ना
थोबाड फोडून टाकेन, समजलं? चल जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. चल बाबा, सॉरी. ये राणी, रागवली. बोलू नकोस माझ्याशी. माझ्यावर काही प्रेमच नाहीये तुझं. कशी रागू नको. राजाची राणी रुसली मग माझ्यात असली. चल ये, बस पाहू माझ्याजवळ. जयराम, हे जयराम. जान्हवी, बस माझ्याजवळ. मी जयरामला सांगतो आपल्यासाठी मस्त वेगळी कॉफी घेऊन आणायला. काय म्हणतो बा कानू आणि कशासाठी आम्हाला सांगा बघू मला. मला पण लय काम आहे. त्याला माझं खरं सांगा. खोटावरून मला तरी काही बांधला वाद येत आहे. ए चोबड्या, दात काढून हसायला काय झालं? जा आमच्यासाठी गरम गरम कॉफी घेऊन ये. कोणी चाय चालणार नाही काय? सांगितलेलं काम कर. चल उगाच फाजीलपणा केला मला मुलीच आवडत नाही. समजलं? हो हो समजलं समजलं. काय समजलं? जास्त फाजीलपणा तुम्ही करायचं नाही. आता तुम्हीच सांगितलं होतं मला. पाहिलंस नोकर माणसं सुद्धा कशी उद्धट उत्तर देतात ते. नाहीतर तू जान्हवी, पुन्हा पुन्हा त्याच विचारावर नको सांगून ठेवतो. काय येऊ नको. हे बघ मला जे दिसतं ना ते स्पष्ट बोलते मी. मला असं गप्प बसायला येत नाही. अहो गप्प नका भांडू नका मला. अहो ही द्या गरमागरम कॉफी. मग बघा तुम्हाला एकदम कशी आहे ती सुरसुरी. काय नाही तरतरी हो. काय जयराम, स्वयंपाक झाला की नाही? जवान कामात झालंय पण इथं जाऊन आहे तरी कोण. मग त्या जवान लवकर करून सुद्धा काय फायदा. मग त्या जवान थंड होता ना. त्याला माका खरं तर सांगा. अहो खोटा बोलून मला तरी काही बांधला बांधायचं आहे. बरं बरं जा तू आता आणि येताना सगळं स्वयंपाकाचं सामान घेऊन ये. वहिनी बाय त्याची काय सुद्धा गरज नाही बघा. सगळं सामान भाजीपाला कांदा बटाटा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि ही मिरची तोंडाच लावायला. हो बरं बरं जा तू आता. हो बरं. बरं काका मी आता घरी जात आहे ना. हो मला पण घरी लय काम आहे. हो रांड्याच्या त्या कुत्र्यांची मला भीती वाटतं. एवढ्या महागाईच्या जमान्यात पोरांना पोसायला जमत नाही आणि फटकी आली त्याच्यावरती कुत्र्याला बांधताय. तसा आम्ही कुत्र्याला घाबरत नाही हो. कोण थोडासा भीता. बरं येता हा. हो एवढं वाघ फिरता तर या कुत्र्याला कसा पण घेता. जान्हवी, मी तुला अगदी मनापासून सांगतो, तू ही नोकरी सोडून दे. तुला नोकरी करायची काही गरज आहे का? काय म्हणाला? अरे तू डोकं वगैरे फिरले की काय? थोडी नोकरी सोडून दे. अथर्व अरे जग कुठे चाललंय आणि तू काय करतोयस? अथर्व अरे मी नोकरी करते ना म्हणून तरी मला या घराबाहेर पडायला मिळतंय. नाहीतर तुझ्या आईने माझं घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल करून ठेवलं असतं. अगं पण भाईला काय वाटेल? हे बघ त्यांचं कौतुक तू करत बस. मला मुळीच त्याची पर्वा नाही. आणि हो, माझ्या संसारात तुम्ही इंटरफेअर केलेलं मला मुळीच आवडणार नाही. सांगून ठेवते. अगं जान्हवी, माझं ऐकून तरी घे. जान्हवी, अरे असं वाईट वाटून घेऊ नकोस रे. आपणच मुळात चुकत असतो. आज ते स्त्री बदलले आहे. ती नवऱ्याची स्वतः तोड खाते. तिला समान हक्क हवेत. जसा नवरा वागतो तशा हल्लीच्या बायका वागू लागतात. म्हणून मुळातच आपण आपला लगाम सर करता कामा नये. अथर्व,
तुला मित्राच्या नादाला दारू पिण्यास मजा वाटत असेल, पण काही जण ते सजा असेल. भाई यापुढे तसं होणार नाही. मला माफ कर भाई, मला विश्वास ठेव. अरे कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? अरे माझ्या नशिबानं मला साथ दिली नाही. तुझ्या नशिबी हिमालयाची सावली हवी, हीच माझी इच्छा आहे रे. ही सारी स्टेट तुमचीच आहे, यातलं मला काही नको. यापुढे नीट वागा आणि मायला 2 शब्द द्या, बाकी मला काही नको. झाले का उद्देशाचे डोस पाजून की आणखी काही शिल्लक आहे? उपदेश? हो उपदेशच. तुझ्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांच्या सुखासाठी. मग तू त्यांचे उद्देश ऐकत बस. मी चालले माहेर कायमची. डॅडी तुझ्या मायेचा रस्ता पूर्णपणे बंद केला. मुलीचं लग्न झालं ना का ती माहेर सोडून गेलेली असते. जगेल ती पण सासरसाठी आणि मरेल ती पण सासरसाठी. डॅडी मला हे बाईंचं वागणं मीच पटत नाही. त्याचं काय? आणि मला तुझं वागणं बिलकुल पटत नाही. कोणी संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल ना, तर सर्वांनी एक मताने एक रूप व्हावं लागतं. होई स्त्रियांचा जन्म असतो आपल्या नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून टाकण्यासाठी. पण आजच्या शिकलेल्या पोरी नवऱ्यालाच आपल्या पावलावर पाऊल टाकायला लावतात. म्हणून तर संसारात भांडणं सगळे सातत्याने होत असतात. हो साहेब, मी तिला किती समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु माझं किंवा गायचं ऐकूनच घेत नाही. हे बघ, मला ते शक्य होणार नाही. मग प्रत्येक वेळी त्यांची आरेरावी मी का म्हणून सहन करायची? अहो हिचा हा असा दुसरेपणा किती म्हणून सहन करायचा तेच मला कळत नाही. अरे ते काय मला माहित नाही. मी हिचा बाप आहे, शिवाय रिटायर्ड वकील, आणि हिची नसा न सांगतो. म्हणून तुला सांगितलं होतं की हिच्याशी लग्न करू नकोस म्हणून. डॅडी मला वाटलं होतं तुझ्याशी लग्न झाल्यावर तरी हिच्या स्वभावात काहीतरी फरक पडेल, पण नाही. पण डॅडी म्हटलं टाळी एका हाताने वाजत नाही. चुटकी तर एका हाताने वाजते ना. हो वाजते ना, पण ती वाजवण्याची मला मुळीच गरज वाटत नाही. आमच्या अधिकारावरती कुणी प्रतिकार करू नये असंच मला वाटतं. अधिकार? कसला अधिकार? इस्टेटीवरचा. हो, पण मी म्हणते कारखाना आणि हे घर याचे 2 समान भाग करून आमचा हिस्सा आम्हाला का देत नाही बाई? का? का? तुझ्या काळाचा कारण सांगतो. तुझ्या फॅशनमुळे तुझा पगार तुला पुरत नाही. डॅडी प्रश्न माझ्या फॅशनचा नाहीये, आमच्या अधिकाराचा आहे. आणि आम्ही जर असे मूकस्तंभासारखे राहिलो ना, तर एक दिवस आमच्या हातात विकेची झोळी येईल. म्हणजे तू ह्या 2 भावना वेगळं करून पाहते? नको, आता तसं करू नाही, तसं मुळीच नाही. हे बघा डॅडी, गैरसमज वगैरे मुळीच झालेला नाहीये. अहो त्यांनी गेल्या महिन्यात कवितेला 50,000 रुपये दिले आणि हे मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले. काय गरज होती तिला एवढे पैसे देण्याची? त्या कवितेला जरूर होती पैशाची, म्हणून दिलेच पाहिजे. आता त्या बिचारीला गरज होती की नाही कुणास ठाऊक. हा पण आईंना कविताची नक्कीच गरज होती. तू गप्पा बस रे. भाई समोर आले ना की तुझ्या चेहऱ्यावरची माशी सुद्धा हालत नाही. बस दोघांनी गप्पा राहा. खूप ऐकून घेता मी तुमचा. साहेब हो, मी हिला काहीच बोलत नाही, परंतु वाटेल ते बाईकला बोलते त्याचीच जात वाचते मला. हो का? बरं बाबा, आता असंच बसून राहणार आहेस का? आणि एवढ्या दिवसांनी माझे डॅडी घरी आले आहेत. त्यांना काही हवं नको काही विचारशील की नाही, की नुसतं आपल्या घरातला पोथी पोराडच वाचत बसशील? नशीब तेवढं तरी लक्षात आहे म्हणायचं. अगदी बरोबर. एनिवे डॅडी, तुम्ही काय घेणार? कॉफी, कोल्ड ड्रिंक की आईस्क्रीम? आईस्क्रीम वगैरे काय, कोल्ड्रिंक चालेल मला. ओके. आणि हो हा? अगं तुला पेपरमध्ये आलेली बातमी सांगेल. रात्री अपरात्रीकडे फिरत जाऊ नका. एका नराधमाने 5 खून केले रायगडमध्ये. म्हणून सतर्क राहा. काय? 5 स्त्रियांचे खून? अगं बाई,
किती विचित्र माणूस आहे हा इथूनच माझ्या अंगावरती काढता आला अरे अथर्व तू असंच बसून राहणार आहेस का जा डॅडीसाठी कोल्ड्रिंक घेऊन ये पटकन मी तोपर्यंत त्यांच्यासोबत गप्पा मारते ओके डॅडी बाय द वे डॅडी तुम्ही सांगते ते सगळं खरं आहे का 2 महिन्यापूर्वी 5 तरुणचे खून करून तो हरामखोर फरार आहे पोलीस त्याचा पाठलाग करतायत पण तो सापडतच नाही कालच एका इन्स्पेक्टरने मला बजावून सांगितलं रावसाहेब जास्त बाहेर पुढे फिरत जाऊ नका म्हणून तो हरामखोर कोणचा कधी काय करेल हे सांगता येत नाही पण डॅडी त्याने रायगडला नेमके कुठे खून केलं का अगं मी वकील होतो सीआयडी नाही साहेब तुम्ही केव्हा आला झाला थोडा वेळ मग कसं काय चाललाय तुमचा बिझनेस काही त्रास वगैरे नाही ना हो साहेब त्रास कसला कारखान्याचा व्याप तर सांभाळावा लागेल पण साहेब काही सूचनेचं झालंय मला तुम्ही आता पाहिलं असेल जसा मी वरून खाली आलो तशी मला पाहतात आतमध्ये निघून गेली ते असं चाललंय साहेब माझी मुलगी ना हट्टी तशी हेकेखोर आहे हा तिचा स्वभाव मलाही पटत नाही पण करणार काय साहेब ते यांच्या बाबतीत जर काही कडक धोरण स्वीकारलं ना तर नकोदा संशय घेतात माझ्यावरती अहो त्या कविताशी माझे घाणेरडे संबंध आहेत असं यांचं म्हणणं आहे पण साहेब शब्दावर सांगतो तिचा माझा कोणताही संबंध नाही हो शपथ वगैरे घेण्याची काहीच गरज नाही. मी काय तुम्हाला ओळखत नाही मी जेवढा तुम्हाला ओळखतो ना तेवढा तुमचा भाऊ आणि माझी बिलकुल ओळख नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका होईल सर्व भाई तुला घ्या ना. नाही साहेब तुम्ही आधी घ्या मी नंतर घेतो माझ्या काही प्रोडक्टच्या फाईल चेक करायला हवी होतं ठीक आहे डॅडी घ्या ना जाणवी अथर्व तुम्हा दोघांनाही सांगतो फॅशन करा नोकऱ्या करा पण ह्या घराचे 2 भाग मात्र होऊ देऊ नका म्हणजे झालं चला येतो मी साहेब येतो चला तुम्हाला सोडायला काही नको तुम्ही दोघांनी निमित्त काढून भांडत बसू नका म्हणजे झालं चला बाय डॅडी बाय जान्हवी तुझे गाडी काय सांगून गेलाय माहित आहे ना नाहीतर आपलं नेहमीच आहे ते चालू एक तू तर आता काय म्हणालास काय म्हणालास नो 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 तू या माझ्या घट्ट मिठीतून कशी सुटणार तेच पाहतो तुझी छबी माझ्या डोळ्यातून कशी हलणार तेच पाहतो तुझी मूर्ती डोळ्यात साठवून ठेवतो एवढं प्रेम करतोस माझ्यावर? होय ना आयुष्यात एवढं प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यावरच केलेलं बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता तुला जपायचे आता सांग जरा कशी जपायचे आता
छोड़ना नहीं, पकड़ते रहो। अरे छोड़ना नहीं, पकड़ते रहो। अरे बाबा ये छुट्टी क्यों नहीं? अरे कट कट कट। ये पासपूस मारो, ये कासकीस करो, ये किसकिस करो, फिर पकड़ते रहो। अरे बाबा फिर पकड़ते रहो। ये ना काय आहे तुझा उतार आणि हे नवीन काय? थांबो थांबो थांबो, आज की ताजी खबर म्हणजेच मराठीत बातमी। एक पिसाट कुणी मोका सुटलाय, उसने आजपर्यंत 5 तरी नको कास कास करके जीवन से काढ मारा। ती तुझा लहानपणाचा स्वभाव अजून काय गेला नाही गोवा? कैसा जाएगा? अरे बाबा कैसा जाएगा? ये तो हमारी चुकी नहीं ना। अरे बाबा ये हमारे आईवड़ की चुकी ना रे बाबा। अरे मराठीत बोल बाबा, जरा मराठीत बोल. सवारी सवारी काय? नाही नाही स्वारी। मी मराठी बस मग कशाला त्या हिंदीची झकमारी करतोस? आणि हो जान्हवी, हा माझा आत्ते भाऊ. आणि ही माझी वहिनी म्हणजेच भाभी। अरे भाभीची करते है, मग दोघांनाही बापून नमस्कार करतो। तसा असतो काय? तसा असतो, अगदी बरोबर ओळखलं. पण काय रे, हा कसला बिझनेस? सेंट अत्तर विकतो मी। आणि काय रे, तुझ्या लग्नाचं निमंत्रण मात्र दिलं नाहीस? ते सांगतो. तू प्रथम तुझ्या वहिनीच्या हातचा मस्तपैकी चहा पी. जान्हवी, आज जा मी प्रतीकसाठी चहा घेऊन ये. हो हो आज प्रतीक बस ना. अरे प्रतीक, आम्ही कुणालाही न सांगता झटपट रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. थोडक्यात सोडलं. आणि हो, तुझ्या घरी देखील मी फोन केला होता. तर आत्ते म्हणाले की तू घरी नाही म्हणून मी तुझ्या मोबाईलवरती फोन केला होता. त्या बाईने मला सांगितलं त्या मार्गावरील सर्व लाईन व्यस्त आहे, पण थोड्या वेळाने फोन करा. बाबा त्या बाईला दुसरं काम करायचं, मी सर्वांना सांगतो। थोडा वेळ नको, थोडा वेळ घेऊन करा। मग आता बोल। भाऊजी चहा प्यायला ते काय बरे वाटते। अरे या सेलच्या धंद्यामध्ये दिवसांदिवस फिरावं लागतं, तेव्हा कुठे तो दमला असतो। अरे बाबा घरात बसून धंदा होत नाही, म्हणून बाहेर फिरावं लागतं। जान्हवी, बरं का, हा प्रतीक हे फर्स्ट क्लास आहे, पण कुठे नोकरी लागली ना म्हणून हा सेलचा धंदा करावा लागतो। हो वहिनी, या जगात राजला तो उपाशी राहिला, अशी पद्धतच बाबा जगाची। अहो पण त्यापेक्षा तुम्ही एखादा चांगला धंदा करायचा। नाही म्हणजे एकट्यात पैसे सुद्धा चांगले मिळतील। वहिनी जास्त पैशाची हा बरी नाही, पायरीने पैसा कमवणे जास्त फायद्याचं वाटते। तसंच वहिनी 4-5 ठिकाणी अर्ज दिले आहेत, बघू माझा नशीब साथ देते किंवा नाही। पण वहिनी माझी फार मोठी इच्छा आहे, पोलीस ऑफिसर बनायची, म्हणजे पैशालाही तोटा नाही काय। जान्हवी, हा प्रत्येक लहानापासून असा विनोदी. अरे पण आमच्या विनोदी स्वभावाने दुसऱ्यांना त्रास होतो, त्याचे का ते बोला। म्हणजे काय झालं भाऊजी? हो वहिनी, 2 दिवसापूर्वी रस्त्यावर येत होतो, एक मोठा पुढे आवाज आला, आता गावचा घेऊन माझा आला आणि माझी माणसं जरा माणसं बसा साला एवढी मॉर्निंग देऊ सुद्धा संध्याकाळी रस्त्यावर घेतात। तो पिसा कुणी कधी कुणाला खून करायला सांगता येणार नाही। चल चल तुला चौकीलाच टाकतो। 500 रुपयाने एक सेंटची मदत दिली, तेव्हा काय ती माझी सुटका झाली। पण वहिनी एवढा कडक बंदोबस्त केला ना, त्यात तो कोणी फारच खतरनाक असेल मला असं वाटतं। अगं बाई, एवढा मोठा खतरनाक? हो खतरनाक गुंड। अथर्व, मला असं वाटतं त्या खुनाचा एखाद्या स्त्रीने प्रेमभंग केला असावा। काय? प्रेम? हो वहिनी, तुम्ही काय
तो काय इकडे येणार नाही ओके आएंगे गेलो ओके आएंगे बस गेलो काय झालं पडला ना माझ्यावर. अरे तू त्या मुलाने केलंच चालला होता अरे बाबा तू का भांडण नाही त्याला दगड पडला ना माझ्या त्याला मला धरा हो ना माझ्या डोळ्यावर चांगला आलो मला आपण तू एवढा घाबरलेला का काय सांगू कसा सांगू त्याला काय सांगू बाबा इकडे सांग मला. ता खुनी गुंड मला दिसला रे बाबांनो. काय? कोणी गुंड कुठे कुठे दिसलं तुला नाना नानी गार्डन जवळ मला दिसला मला रांडचा म्हणता कसा ए बुकडीच्या चल फोडीतून पतला बाहेर काढ म्हणाला आणि काय चारशी बाबांनो हा हा माझा मोठा बाहेर काढला सुरा घेऊन मला मारायला रांडचा. अरे पण जया जगा काय मला म्हणता जयराम राजाराम जवळकर मला म्हणा जया काय मला म्हणता पण जयराम तू निश्चित होतास कुठे अहो एकदा सांगितलं ना तुम्हाला हो नाना नानी गार्डन जवळ माझा गाववाला भेटला होता आमच्या गावची चौकशी करत होता तेवढ्यात तर माझ्या समोर आला. काय जान्हवी तू कशाला घाबरते आम्ही आहोत माहितीये तू आत जा पाहू पण जयना तू तिकडे कशाला गेला होता तुझं काय काम होतं अहो आता कसं सांगू तुम्हाला अहो प्रतापबाईंना सकाळी सकाळी पूजेसाठी फुलं लागतात ना हो, नाना नानी गार्डन जवळ फुलांची झाडं आहे तिकडनं फुलं आणीन असं म्हटलं मला वाचवा हो वाचवा नाहीतर माझा लावा सोबत किमा धरून खाईल हो मला. पण जयराम तुला तसा भात झाला आणि त्या पुण्याबद्दल फार मोठी बोंबाबोंब आहे ना नाही हो माझ्या या दोन डोळ्यांनी मी अगदी जवळला बघितलाय तारा भास कसा असेल पण जयराम कसा होता तुम्ही हा जयराम दाखव बाबा आम्हाला तुम्हाला दाखवू पण मी काय मागले आधी मला घोडवर पाणी द्या हो पाणी द्या माझा जीव एकदम शाप सुखत चालला. पण जयराम तू घाबरू नकोस चल आता मग आपण पाहून येऊ अरे तुला कशाला नको त्या उसामध्ये शिवाय जान्हवी सुद्धा घरात एकटी आहे जयराम तू आज जा आणि पाणी पी होय पाणी पिता नाहीतर माझा जीव एकदम पचकन नाही. अरे वहिनीला काय झालं घरात घाबरायला चल जाऊ बरं चल अरे जान्हवी काय म्हणतोस आपल्याला हे बघ मी जरा प्रतिबरोबर बाहेर जाऊन येतो अरे पण मी घरात एकटीच आहे मला भीती वाटते हो वहिनी त्या मोठ्या पुढचा आवाजाला सांगतो तुमच्या बंगल्यावर लक्ष ठेवा नाहीतरी बिन चौकीत बसूनच असतात तेवढं तरी काम करा बनावं मोठं पोट वाढलं म्हणजे झालं काय नाहीतर काय शिवाय भाई सुद्धा माडीवर आहे विसरलोच होतो अरे, तू कशाला बाहेर आला हो नाही म्हणजे मी पण तुमच्यावर येतात पण तुम्हाला काय तर मी इथंच सांगता त्या पुण्याला मी बघितलं की मी धावलो पोलीस सुटणार हा हो बाबा चल हो चला तुम्हाला दाखवता चल चल हे बघ जान्हवी तू घाबरू नकोस मी ताबडतोब जाऊन येतो हो. असं काय वाटलं तर मला फोन कर पण लवकर ये जास्त वेळ लावू नको हो हो
मिसळायला. कदाचित चालू केलं सर कदाचित तो तोड असेल ना. नाही नाही, पण तो तोच असला तर. कॅमेरा चालू आहे. म्हणून मी प्रथम बाई सरदेसाई बोलतोय. पण कोण? अच्छा नाटक आहेत का? हो बोला बोला. मग तुमच्याच प्रोडक्टचा मी भाग ते करतो. एवढा तुमचा फोन आला. हो हो नाही नाही, मी आज ऑफिसला जाणार नाही. तर आपल्या सोसायटी स्टार्टअपची मीटिंग आहे. तर तुमचा कोणी लेबर असेल तर सोसायटी ऑफिसला जा. ठीक आहे ओके. मेरा कॅमेरा उलटा करा. तुम्ही? अबे ती घाबरलीस का? नाही नाही, मला वाटलं तो कुणी. अच्छा म्हणजे त्या 5 तरुणीचे खून केला तो कोणी. पण तू काय घाबरतेस? आज ना उद्या पुण्याला पोलीस नक्कीच पकडतील, यात वादच नाही. हो, पण तुम्ही इथे अचानक माझ्या घरी. जान्हवी, तू काल अपडेट करून घरी आलीस आणि बँकेमध्ये मला ती सोनं वाटू लागलं. त्यामुळे मी असं का वाटलं तुम्हाला? जान्हवी, तू बँकेच्या ऑफिसमध्ये आल्यावर ऑफिस कसा कधी निघून जातो ना हे सुद्धा कळत नाही. जान्हवी, तू माझ्या ऑफिसची एक स्वप्न सुंदरी आहेस. सर, काहीतरीच काय बोलताय? गेली शपथ. जान्हवी, तू अशी हवडे करून आलीस ना की माझा मूड होऊन जातो, समजलं? खरंच तुमच्यासारखा प्रेमळ स्वभावाचे साहेब लाभले हे मी माझं भाग्यच समजते. जान्हवी, आजपर्यंत मी अविवाहित राहिलो का? पण आता वाटू लागलं की आपण काय
लग्न करावं, पण ते आता तरी शक्य नाही. कारण तुझी माझी 6 महिन्यापूर्वी भेट व्हायला हवी होती. म्हणजे म्हणजे मी तुझ्यावर लग्न केलं असतं तर माझं स्वप्न साकार झालं असतं. सर काय म्हणताय तुम्ही? हो जाणे, 40 वर्षाचे तुझ्यावर माझं वाटत नाही 40 वर्ष मनापासून प्रेम आहे. 40 प्रेमाला उपमा नाही. आय लव्ह यू जान्हवी, आय लव्ह यू. जरा म्हणू नकोस, फक्त साईल म्हण. जान्हवी डाली, उद्या येणारच की नाही ऑफिसला? अहो मी कधी ऑफिसचा खाडा केलाय का? मलाही वाटतं काय की ऑफिसचा कधी खाडा करू नये. जरी करायला तुमच्यासारख्या प्रेमळ माणसाच्या सहवासात नेहमी असतात. करायला ऑफिसमध्ये या माझ्या घरात नाही, समजला? ऑफिस साहेब प्लीज, काहीतरी बोलला. ऑफिसच्या फाईल जर खराब झाल्या त्याचा उपयोग फक्त रद्दीत होतो. यापुढे ते पाऊल ठेवू नका, हे लक्षात ठेवा. आई ते माझे साहेब आहेत हे मात्र विसरू नका. ते जर तुझे साहेब असले तर साहेबांचा पण ऑफिसच्या कॅबिनमध्ये या माझ्या घरात नाही. साहेब, तुम्ही एका बँकेच्या मॅनेजरचा अपमान करला, याचा परिणाम सांगा होणार नाही. ए मॅनेजर, परिणामांची पर्वा मी करीत नाही. आता अधिक अपमान करून घ्यायचा नसेल यापुढे पाऊल ठेवू नका. आई एक घर प्रख्यात कारखानदार प्रतापबाई सरदेसाई यांचं आहे. चौपाटीवर लॉजिंग नाही मिठा मारायला. आई हे आता अति होतंय. हे मी मुळीच सहन करणार नाही, सांगून ठेवते. मॅनेजर, आता अधिक शोभा होण्यास वाटत असेल तुम्ही निघा. आई ते माझ्या घरात आले, कुणी परके नाही येत ते. आहेत ना, बिघड नाही म्हटलं, पण तुझे काय वागतेच चांगलं नाही. यात काय वाईट आहे? काय वाईट आहे? एका विवाहित स्त्रीने परक्या पुरुषाशी घरापर्यंत संबंध ठेवले तर समाज काय म्हणेल? याचा काही विचार केला आहेस? समाज 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 समाजाची पर्वा मी करत नाही. हा समाज काही आपल्याला पोसायला येत नाही. जान्हवी, आजपर्यंत घराला कधी कलंक लागला नाही, म्हणून तुला योग्य वेळी सावध करतोय. या झाला तुला नक्की फायदा होईल. याचा अर्थ आमचं प्रेम तुमच्या डोळ्यात सरतंय तर. पण स्वतः मात्र बाहेर फिरवत अतिथी धिंगाणा केला तरी चालतो. तुम्ही दोघंही मांडवा, यापुढे तुमच्या घरात मी पुन्हा येणार नाही. सर माझं ऐकून घ्या, स्वतः सगळे धंदे करून नामा निराळे, पण मी म्हणते माझ्या ऑफिसच्या माणसांना बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? अधिकार म्हणून मी बोलतोय. यात माझा कोणताही स्वार्थ नाही. जान्हवी चूक केलेलं माझ्या कानाला घर कमी केले ग. जान्हवी, तुला काही प्रश्न त्याचे उत्तर देशील? योग्य असतील तरच उत्तर मिळतील. जान्हवी, या घरात मी एक जबाबदार व्यक्ती असताना तुम्ही जाऊन लग्न करून आला तेव्हा माझ्या मनात किती दुःख झालं असेल त्याचा तुम्ही कधी विचार नाही केला. त्याबद्दल मी अथर्वला सांगितलं होतं, पण आजपर्यंत मला काही सांगितलं नाही. मग हा दोष त्याचा आहे, माझा असू शकत नाही. तुझे वडील रावसाहेब या लग्नाला विरोध करत होते तरी सुद्धा तुम्ही त्यांचं ऐकलं नाही. माझ्या डॅडीने कधी माझ्या आवडीनिवडी जपल्या, प्रत्येक वेळी विरोध आणि विरोधच करत आलेत ते. याला कारण तुझा एकेकोर हट्टी स्वभाव. कधी कुणाची पर्वा केली आहेस तू? का काय केले मी? मला माहिती आहे तुमच्या स्वतःच्या भावाला सुंदर रूपसंपन्न बायको मिळाली ना, म्हणून जळताय तुम्ही आमच्यावर. जान्हवी, सौंदर्याची कधी मी पूजा केली नाही. तुझे ते फक्त गुण. मग आयुष्यभर गुणच पूजित राहा. आम्ही दोघं वेगळा संसार करतो, मग तरी तुमच्या मनाचं समाधान होईल ना? जान्हवी, अगं काय बोलतेस तुम्ही? वेगळा संसार? कुणापासून वेगळा संसार करणार तुम्ही? तुमच्यापासून, या घराचे
कारखान्याचे 2 समान भाग करा आणि आमचा हिस्सा आम्हाला देऊन टाका. बस बस झाला आता. सहन तरी किती करायचं माणसाने. नाही नाही, ही अन्नछत्री मला तोडायला सांगू नकोस ग. या घराचे 2 भाग मला पडायला सांगू नकोस. म्हणजे याचा अर्थ मी सगळी प्रॉपर्टी तुम्हाला एकट्याला हडप करायची आहे तर. नाही, एकट्याने हडप करून तुम्हाला लोकांच्या दारवर फिरायला लावण्यावर लांडण्याचं काहीच नाही माझं. ही सारी प्रॉपर्टी तुमचीच आहे. म्हणजे तुमचीच आहे. मग मला सांगा, आतापर्यंत कारखान्याचा भागीदार अथर्वला का केलं नाही तुम्ही? तुम्ही फक्त स्वतःच्या सुखाचाच विचार करीत आलात. मुळीच नाही. आता माझं सुख तेच माझं सुख. तुला खरं वाटलं तर माझा अथर्व फार मोठा व्हावा, इंजिनियर व्हावा, पण तो इंटर करू शकला आणि माझे स्वप्न ते स्वप्नच राहिलं ग, स्वप्नच राहिलं. मग यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? हल्ली फॅशनच आहे. मित्रमंडळीशिवाय या जगात कोणीच नाहीये. पण ही सवय माणसाला तो जरी नेऊन टाकते. कारण सगळेच मित्र जीवाला जीव नसतात, त्यातला एक तरी लबाड असतो. अथर्व, ये. अरे वर्ग जाणवी आजपर्यंत माझ्या शब्दामध्ये उलट बोलला नाही. खरं बोल. अरे तुला वाटतं मी तुला दुःख देईन म्हणून? अरे तुला वाटतं मी तुला दारी भीक मागायला लागेल म्हणून? बोल अथर्व, बोल. तुला वाटतं भाई, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. भाई, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. अरे राजा, तुला कळतं पण मला कसं नाही ग. जान्हवी, हा माझा भाऊ हलवा हातावरील फोडाप्रमाणे जपलाय आणि आज तुझ्या स्वाधीन केलाय. त्याचा नीट सांभाळ कर. आज ही सारी स्टेट तुमच्या दोघांच्या नावावर बनणार आहे. भाई, अथर्व, अरे मी एवढा कधीच बोललो नको रे. पण जाऊ दे, तू चल माझ्या बरोबर. पण भाई एवढी घाई कशाला? नंतर केव्हाही चालेल. अरे अथर्व, अरे शुभ कार्याला उशीर कशाला? नाही म्हणजे भाई आता एवढे म्हणताय तर जा ना त्यांच्यासोबत. नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल आपल्यावर. जा. जान्हवी, काय बोलतेस तू? अथर्व, जान्हवी बरोबर बोलते. तू चल माझ्या बरोबर. आज ही सारी स्टेट तुमच्या दोघांच्या नावावर पडली. यालाच म्हणतात खरा खुरा नवरोबा. मी खूप आनंदात आहे, खूप आनंदात आहे. असं सगळ्या घराची, कारखान्याची, इथल्या प्रॉपर्टीची मी मालकी होणार आहे.
कोण आहे कोण आहे नाही ओळखलं रामदादे मी तुझा वैरी. माझा या वैराचं नाव कळलं फार बरं होईल. मी कोण आहे हे जर तुला कळलं ना तुझ्या पत्थराच्या काळजावर आघात होईल आघात. असल्या पोकळ धमक्या ऐकण्याची सवय नाहीये जान्हवीला. जान्हवी, तुझ्या मूर्तीच्या बद्ध मजबूत तर आहे. 5 वर्षापूर्वी तुझ्या पुरुषाचा अपमान केलास त्याचाच बदला घेण्यासाठी हे अपुरी रूप घेऊन तुझा पाठलाग कर इथपर्यंत पोहोचला या. हो तोच मी संग्राम. तू आणि तुझ्या बापाने केलेल्या म्हणजे अपमानाचा त्याग अजूनही अंतःकरणात पेटत आहे. तुला ठार मारेल तेव्हा त्याग शांत होईल. पण संग्राम तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तीच होती. अरे अरे मी तुझ्यावरती खरंच मनापासून प्रेम केलं होतं. पण जेव्हा लग्नाचं विचारलं तेव्हा नको नको त्या शब्दांनी अवहेलना केलीस माझी. आणि जान्हवी, अगं सर्वांची लग्न करायचं म्हटलं तर मला नव्याने जनांगण उघडावं लागेल आणि तेवढा पैसाही नाही. मग त्यात माझा काय दोष. अरे अरे एवढं क्रूर फसवणं कुणालाही आवडलं नसतं. काय म्हणालीस? माझ्या बंधुकीच्या एका गोळीत बळी पडतो. अरे पण मी काय केलं तू का असं करतोय. तर तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी तिच्यावर या संग्रामने मनापासून प्रेम केलं. तिने त्याची रकेली म्हणून राहायला हवी आयुष्यभर. मी सांगेन तेव्हा तिने माझी सोबत करायला हवी. कारण या संग्रामच्या आयुष्यात आता माघार नाही. माघार घ्यावी लागली ती फक्त तुझ्या समोर. आज तुझ्या कुठल्याही पोरीजवळ लग्नाचा विषय काढला नव्हता मी. तू पसंत पडलीस, खूप आवडलीस म्हणून जन्मभर सुखाची सोबत करण्यासाठी मी माझा तुझ्या पुढे गेला. पण तू झिडकारलास मला आणि म्हणूनच मी निश्चय केला आणि तुझं आव्हान स्वीकारलंय. यापुढे लढाई तुझ्या दैवाची आणि माझ्या कारस्थानाची. पाहूया कोणाचा विजय होतो आणि कोणाचा पराभव. पण जान्हवी, जर का यात तुझा पराभव झाला ना तर कुत्र्याच्या मोतीने मरतील एवढं मात्र लक्षात ठेव. अजूनही तुझा हातात घ्यायला तयार आहे. मग माझा निश्चय तुझ्या आव्हानाला तोंड द्यायला तयार आहे मी. अरे यापुढे तुझा हातच काय. पण तुझे जळलेलं तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा नाहीये माझी. जा जा चाल. ए, ओरडू नकोस. तुझं ओरडणं ऐकेल इथे कोणी नाही. तेव्हा हे बघ मी ओरडले ना तर आजूबाजूचे सगळे येतील इथे. काय म्हणालीस? ओरड ना. सोड ओरड ना. सोड. ओरडलीस ना तुझा ऐकून त्या पायाचा मी जागा करेन. अरे पण का त्या बिचाऱ्यांना मारलास तू. विचार साली स्त्रीचा तेवढी नमक हराम विश्वासघातकी गळे कापू म्हणूनच त्यांनी 5 बायकांचे खून केले. अरे पण का. कारण त्यात एकही बायको नव्हती. सर्व साल्या बदपाहिली. नवरा कामावर गेला की आपल्या प्रियकराला फोन करून भेटण्याच्या गोष्टी करणार. मग चौकाटी गार्डन लॉजवर जाऊन नको ते धंदे करणार. त्या काय बायको होत्या साल्या. अरे हा पण त्याचा प्रश्न होता. त्याच्याशी तुला काय करायचं होतं. हा साला व्यापिचार पाहून माझ्या अंगाच्या आगोते माझं डोकं भडकतं आणि माणूस राहत नाही. हैवान बनतो हैवान. कारण माझ्या प्रगतीने तसंच केलं. आयुष्यात तिच्यावर जीवापाड प्रेम केलं. आई वडिलांची पर्वा केली नाही. रजिस्टर लग्न केलं आणि तिला घरी आणली. सगळ्या दिवशी कामानिमित्त बाहेर गेलो.
मी घरी नाही असं पाहून त्या संध्याकाळी तिने आपल्या पुणेकराला फोन करून चौपाटीला फिरायला गेली. हातात हात घालून फिरत असताना माझ्या जवळच्या मित्राने पाहिलं आणि ताबडतोब मला याची माहिती दिली. खऱ्या पुण्याची शहानिशा करण्यासाठी मी ताबडतोब चौपाटीला जातात खूप शोधण्याचा प्रयत्न केला त्यांना. तोच माझी नजर समोरच्या खडकात गेली आणि खरोखरच माझी पत्नी पुणेकराच्या मिठीत पाहिली. त्यांना पाहताच माझ्या अंगाच्या आतली डोक्यात भडका उडाला. भडका तिच्यासाठी सर्वस्व अर्पण केलं, घरदार सोडलं. तिने माझा विश्वासघात करावा नाही नाही. मग समोरच नारळ पाणीवाला नारळ विकत होता. माझी नजर त्या चाकूकडे गेली. कडक तो चाकू घेतला आणि ही एकमेकांच्या मिठीत असताना सपासप वार केली. आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरड केली पण त्या दोघांना ठार मारले. अगं रक्ताच्या तारवळ्या तशी तडपडून मेली. किती निर्दयतेने खूप केलं तू त्या दोघांचं. त्यांचा नाही त्याच्या वासनेचा. आणि कदाचित या 6वा नंबर तुझाही लागू शकतो. मी काय केलंय तुझं? सांगतो, सगळं काही सांगतो. जान्हवी, मी सांगतो तशी वागतो. माझं कोणी काही करू शकणार नाही, ना तू ना पोलीस. तेव्हा माझ्या म्हणण्याप्रमाणे वागले तर तुलाही कोणी हात लावणार नाही. सुखाच्या गादीवर अगदी मान फक्त झोप काढू शकते. कारण तू माझी एकेकाची प्रियशीच ना. मग तिच्या मनाला आणि शरीराला कसं दुखावणार? म्हणजे मी काय करायला हवं? सांग संग्राम. हे बघ, तू जात आहे. तू माझा नवरा आणि दीर येण्याची वेळ झाली आणि पुन्हा इथे पाय ठेवू नकोस. तुझ्या फालतू नवऱ्याची आणि दिराची धमकी मला देऊ नकोस. हे दोघंही जरी इथे आले ना तरी माझं काही करू शकणार नाही. कारण तू माझ्या हातातली चावीची बाहुली आहेस. बाहुली जेवढी मी चावी देणार तेवढी तू चालणार. तेव्हा मी जे जे सांगेन ते निमूटपणे ऐकत जा. काय? जान्हवी, मी ह्याच्यात असले साला कोणीतरी पोलिसांना खबर दिली आहे. मी निघतो. जान्हवी, माझा ठाव ठिकाणा किंवा मी इथे आले कोणाला कळता कामा नये. नाहीतर त्या 5 जणीची जी गत झाली